म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आंबा महोत्सवामध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। मुझे अभी भी वो दिन याद है, म्हणजे मी तसा लहान होतो, 7-8 वर्षाचा वगैरे असेल आणि आमच्या घरात अशी पंगत बसली होती, सगळे असे छान पंगत बसली होती आणि आमरसपुरीचं जेवण होतं। काय पूजा किंवा असं काहीतरी होतं आणि घरात गर्दीसुद्धा खूप होती आणि मला खूप भूक लागली होती। मला असं वाटत होतं कुठेतरी घुसावं आणि आपण बसावं पानावर जेवायला आमरसपुरी। तर मी असं इकडे तिकडे घोटाळत होतो, किचनच्या जवळ घोटाळत होतो, तेवढ्यात काका तिथे आले आणि म्हणाले, काय तुझं इथं काय चाललंय, इथे काय चाललं, इथे काही इथे लुडबुड करू नको, तिकडे लांब 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 बसायचं आणि हे इकडे हे आमरसाचं पातेलं ते इथे उचलून आत ठेव। आणि माझ्याकडे असं बघितलं, अपमान अपमान घोर अपमान। मी ठरवलं त्या दिवशी घर सोडायचं, चप्पत गेलो, सगळी दप्तरातली सगळी पुस्तकं बाहेर काढली, सगळे कपडे त्यात टाकले आणि निघालो तेवढं आजी वाटेत भेटली। तिने विचारलं कुठे चाललाय, मग मी असं सुसू आवाज करत वगैरे माझं सांगितलं, अपमान कसा झाला मी सांगितलं। ते म्हणाले असं काही करायचं नसतं, एक काम कर, तू अढळपद मिळव, म्हणजे अशी सीट मिळव की जिथून तुला कोणी उठवू शकणार नाही। ह्या सीटवर बसल्यापासून मला आजीची आठवण येते आणि काकांची आठवण येते। काकांनी जर मला त्या दिवशी दामटलं नसतं ना तर ह्या खुर्चीसाठी मी प्रयत्नच केला नसता। त्यामुळे काकांचाही आभारी आहे, तुमचाही आभारी आहे आणि हे सगळे जे पदार्थ मला खायला घालताय त्यांचाही आभारी आहे। आज सुद्धा तशीच एक मावशी इथे आलेली आहे आणि आपल्याला आंब्याचे वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणार आहे आणि दाखवणार आहे कसे बनवायचे। आपण मावशींचं स्वागत करूया। नमस्कार, आपलं काय नाव? नंदिनी देशमुख। नंदिनी देशमुख, कुठे राहता आपण? ठाण्याला। ठाणा, बरं बरं। आणि काय 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 करता तुम्ही? मी मुंबई महापालिकेत 28 वर्ष नोकरी केली। बापरे, कुठले डिपार्टमेंट? नाही, डिपार्टमेंट आता रिटायरमेंट होताना हॉस्पिटलला होते। बरं, आधी राजावाडी आणि मग कुर्ला बाबा। त्यानंतर 2011ला रिटायरमेंट घेतली आणि मग आता सध्या योग टीचर म्हणून काम करते। आमच्या घंटाळी मित्रमंडळाचा योग विभाग जो आहे त्याच्यातर्फे जे वर्ग चालवले जातात त्याच्यामध्ये योग टीचर म्हणून करते। आणि अजून एक म्हणजे आमच्या एक सुखदा पंत म्हणून मॅडम आहेत, ज्या आपली मराठीतली पुस्तकं ब्रेलमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी जे काही लागतं त्याच्या संबंधीचं काम सगळं केलं जातं। त्याचं एक सॉफ्टवेअर त्यांच्याकडून मला मिळालेलं आहे आणि त्याच्यातनं मराठी पुस्तकं मी करून देते, म्हणजे मराठी टाईप ब्रेल लिपी, म्हणजे ती नंतर कन्व्हर्ट होतात त्यांच्या त्या सॉफ्टवेअरमधून आणि मग ब्रेल लिपीत ते करतात आणि त्या अंध मुलांना वाचनाला मिळू शकतात। क्या बात आहे। रिटायर झाल्यानंतर तुम्ही शांत नाही बसलाय? नाही, सुदैवाने जी काही संधी मिळत गेली त्यातनं पण म्हणजे जे करावंसं वाटलं ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला। माझी आजी सांगायची, संधी तिथेच असते, आपण शोधायची असते। नक्की, बरोबर आहे की नाही? संधी येत असते, संधी तिथेच असते, आपण जात नसतो तिच्या। बरोबर। पण चांगलं आहे, म्हणजे 28 वर्ष महानगरपालिकेत, मुंबई महानगरपालिकेत 28 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्ही स्वतःला कार्यरत ठेवलेलं आहे। योगा शिक्षक म्हणजे शरीराची सुद्धा तुम्ही पूर्ण निगा घेताय आणि त्याचबरोबर एक सामाजिक कार्य सुद्धा तुम्ही करताय। तुमचं खूप मनापासून अभिनंदन। आणि घरी कोण कोण आहे? घरी सासूबाई आहेत 75 वर्षाच्या, बरं, नवरा आणि मुलगा। बरं, यजमान काय करतात? ते ठाणे जनता सहकारीमध्ये। ठाणे जनतामध्ये। आणि मुलगा? मुलगाचं आता ग्रॅज्युएशन झालंय त्याचं मास मीडियामध्ये, त्याला स्पोर्ट्समध्ये काहीतरी करायचंय, त्यामुळे त्याच्या जरा शोधात चालू आहे। ओके। आणि बाकी मुलीचा शोध म्हणजे सुनीचा शोध? नाही, अजून वेळ आहे 4 वर्ष तरी? हो, नक्कीच नक्कीच, अजून तो 23-24च आहे। बरोबर।
त्यामुळे वेळ आहे. ओके, मग आता घरी खाण्यापिण्याचं कसं काय, म्हणजे आता तो खरा खवय्या तो असेल? हो नाही नक्कीच. का? म्हणजे त्याला आता खूप just- पंजाबी चायनीज आणि असे पदार्थ मुलांची जी आवड असते कॉलेजमध्ये गेल्यानंतर आवड बदलते. लागतच असते. पण सुदैवाने तो नाही जात बर. इकडे एवढा वळला नाहीये. आम्ही जे काही घरात करतो हा. ते खूप आवडीने खातात. बरं, सुट्टीचे दिवस कुठले तुमचे? सुट्टी रविवार रविवार. म्हणजे शनिवारी सुद्धा तुमचं ते योगा आणि हे सगळं असतं. चालू हो असतं. असतं. मग ते टायमिंग काय योगाचं? ती आमची सकाळी आहे 7:15 ते 8:15 वगैरेच बॅच. हा. मग त्या बऱ्याच पुढे 8:30 ते 9:30 पण असते. पण सध्या मी तुम्ही 7:15 ते 8:15 8:15 म्हणजे सकाळी लवकर उठायचं, वॉक घ्यायचं, योगाला जायचं, आधी आपलंही योगा करायचं आपला योगा करायचा. 1 तास. बर. तरीच तुमचा इतका छान तेजस्वी आणि फ्रेश चेहरा दिसतो. म्हणजे 28 वर्ष तुम्ही नोकरी केली आहे असं काही वाटत नाहीये. आणि ती सुद्धा महानगरपालिकेत केली नोकरी असं तर अजिबात वाटत नाही. ओके, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आता आपल्याला किचनकडे जायचं, पण किचनकडे जाण्यापूर्वी तत्पूर्वी थोडा आपण घोटघोट चहा घेऊ, फ्रेश होऊ आणि मग किचनकडे जाऊ. तुमचंही स्वागत आमच्या किचनमध्ये. नमस्कार. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण कैरी घालून कोथिंबीरीची वडी बनवू. कैरी घालून कोथिंबीरीची वडी. हा. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा. हे काय? कोथिंबीर आहे चिरलेली, पालक आहे चिरलेला, मुगाची डाळ आहे वाटलेली, चण्याची डाळ आहे वाटलेली, हळद, कैरीचा कीस, मिरची आणि आलं पेस्ट, तिखट, मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती? प्रथम आपण हे सगळं मिक्स करून बाउल घेणार आहोत. लागेल ना तुम्हाला? हो नक्कीच. ओके, काय काय घालायचं? पहिल्यांदा डाळी घालूया. मग ही डाळ ही कुठली डाळ आहे? मुगाची आहे, आणि ही काय घातली? चण्याची आहे. ओके, चणा आणि मूग एकत्र आहे. हा. हे काय तुम्ही मिक्सर मधून काढले? मिक्सर मधून. हो, आणि भिजवून कधी? 3 किती? तास भिजवून मिक्सर मधून. 3 तास भिजवून मग मिक्सर मग मिक्सर. ओके, आता हे दोन्ही डाळींचं प्रमाण काय आहे साधारण? 1 वाटी चण्याची आहे, 1 वाटी मुगाची आहे. ओके, आता काय करायचं? आता पालक घालूया, कोथिंबीर घालूया. ही पालक म्हणजे लहान मुलांना गंडवण्यासाठी आहे ना? हो नक्कीच. कोथिंबीर. कोथिंबीरीची वडी आणि कोथिंबीर नाही असं होऊन चालणार नाही ना? ओके, आता आलं मिरची पेस्ट, कैरीचा कीस. किती घालू? सगळा चालेल, आंबट चालेल. लागेल. तिखट, मीठ, हळद. हळद ना? आता आपल्याला हे एकत्र करून एकत्र करायचं. पाणी देऊ तुम्हाला? पाणी नको आधी, याच्यानेच होईल ते मोस्टली. ओलावा आहे ना, हाताने चालेल? हाताने. हा, हातानेच करा. हा, आपण ऑलरेडी ती मुगाची डाळ भिजवून घेतली. ओली आहे ना ती, त्यामुळे पाणी नाही लागत. आता काय करायचं? झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडा तेलाचा हात. बरं. आता ह्याच्यावर थापणार का तुम्ही? हो हो. जास्त जाड सुद्धा चालणार हा हा, खूप जाड झाली तर मातून शिजली नाही तर. ठेवू? हो. साधारण किती वेळ लागेल आपल्याला? 5 ते 10 मिनिटच. आता हे तर गरमच आहे ना खरं? हो. पाणी गरमच झालं. पाणी गरमच आहे. 5 ते 7 मिनिटात पण होऊ शकत. ओके, हे आपलं झालं असेल ना आता? हो नक्कीच. बघूया जरा. वाव. धाडच लागतं, गंमत नाही आहे. ओके, आता आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या असतील ना? हो, वड्या करायच्या. शिजल्या. सुरेख झाल्या असणाऱ्या. आता ह्याचं काय करायचं आपल्याला? ह्याचं काम झालं ना आपलं? ओके, आता ते काढून जस्ट तेलावर.
पण खायचंय मला, त्यामुळे हे सगळं आधी हाताला चटके तेव्हा मिळते भवकळ असं आहे. हे नुसतं शिजलेलं सुद्धा छान लागत असेल ना? हो नक्कीच. हो, माझ्या लेकाने तसेच चव बघून घेतली. हो का? हो. सही. किती वेळ अल्टी पलटी करायचंय का? हो, जरा नंतर थोडं खाली ब्राऊन झालंय. वास तर अप्रतिम येते भाऊ. काय सांगू तुम्हाला, जी खाण्यापिण्याची मजा आहे ना, खरंच. चांगले असे ब्राउनिश आले. मस्त आले फ्राय. कुरकुरीत पण झालेत. हो, ते डाळ असल्यामुळे होतात वाटले. वा, हे कशाबरोबर खाता येतील आपल्याला? सॉस. सॉस. पण कोणाला तिखट वगैरे पाहिजे तर याच्यावरती तुम्ही खरडा लावून खाऊ शकता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जे काय भोगायचं ते बघा तुम्ही. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कैरी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पालक, वाटलेली मुगाची डाळ, वाटलेली चण्याची डाळ, हळद, कैरीचा किस, आलं मिरचीची पेस्ट, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाटलेली चण्याची डाळ घेऊन त्यामध्ये वाटलेली मूग डाळ, चिरलेला पालक, चिरलेली कोथिंबीर, आलं मिरची पेस्ट, कैरीचा किस, तिखट, मीठ आणि हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका ताटाला तेलाचा हात लावून त्यावर हे मिश्रण थापावं आणि कुकरमध्ये 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यावं. या वाफवलेल्या मिश्रणाच्या वड्या कापून घ्याव्यात आणि फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात. चला, तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घेतली असणारच. आपल्या पुढची रेसिपी काय आहे? आमरस घालून पाकातल्या पुऱ्या. आमरस घालून पाकातल्या पुऱ्या. अरे बापरे. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हा, रवा आहे, आमरस आहे, मैदा आहे, साखर आहे, तूप आहे, ते मँगो इमल्शन आहे, मीठ आणि लिंबू. साहित्य तर बघितलेलं आहे. तिथे आपण पाक ठेवलाय ना साखरेचा 1 तारी. जे तुम्ही जो घरून बनवून आणलाय तो फक्त आता इथे गरम करतोय. त्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवायचा नाही. पुरी कशी बनवायची ते आपण बघूया. तिथे तेल तापलेलं आहे, पाकही तापत आलेला आहे. आता काय करायचं मला सांगा. आता आपण हे मिक्स करून घेऊया. ओके, बाउल देऊ? हो. पहिल्यांदा रवा, मैदा, ओके. 1 वाटी मैदा घेतला, 1 वाटी रवा घेतला. ओके, आपण मीठ थोडंसं मीठ घालणार आहोत. हो. आता अर्धा चमचा तूप. हा, मोहन म्हणून हे गारच तूप आपण घालतो याच्यामध्ये. ओके. हा, ते जरा असं असं बोटाने मिक्स करायचंय. हा, करा. ते तापले जरा कमी करू का? हो हो, तो जास्त झाला तर परत जाणार नाही. आता आपण ते सगळं तूप त्यात एकत्र करू. हा हा. आता काय करायचं? आता जरा चांगलं मिक्स होऊ द्यायचं ते. हा, म्हणजे ते घट्ट होतं. मोहन म्हणून ते वापरलं आपण. त्याचं जरा असं असं होतं का बघायचं. ओके. म्हणजे घट्ट होते का? गोळा होते का? हा, म्हणजे हातात आपलं ते मोठ वळली की ते बरोबर आहे मोहन असं म्हटलं जातं. थोडं तूप चालेल. अजून चालेल. नाही तर मग ती खुसखुशीत. हा, बस. त्या ह्याच्यात पाकात थोडंसं पाणी घालू का अजून किंचित? हो, चालेल. पण 1 तारी तो आहे ना, हो, 1 तारी आटून जास्त होईल. पण काय अजून आपलं ते होईपर्यंत थोडासा वेळ लागेल. नक्कीच नक्कीच. ओके. आता करायचं झालं. आता काय करायचं? आता आमरस. ओके. घालू? हा, सगळा नको आधी. हा, बस ठीक आहे, बघूया. हळूहळू तो
लाटूचा गोळा होतोय हे बघण्यासारखं असतं. आणि हा थोडासा तो इमल्श. हे कशासाठी घालायचं? त्याच्यासाठी त्याचा स्वाद आणि रंग दोन्हीही छान येते. लिंबू? हो, लिंबू याच्यात नाही, ते पाकामध्ये. ओके, म्हणजे पाकामध्ये तुम्ही साखर आणि लिंबू हे हा पाक पूर्ण झाला की खाली उतरवा आणि मग त्यात लिंबू पिळायचे. अच्छा. आणि मग गॅस म्हणजे तो बंदच राहील. पाक करू बंद करू का? हो चालेल. मग पाक फक्त गरम असेल. आता आपलं हे तयार झालं ना? हो हो. ओके, आता लाटायचे. आंबापुरी. आपला साखरेचा पाक पण रेडी आहे. आता पुरी पण तयार होते. ती फक्त तळायची आणि तळून लिंबू पिळायचे. लिंबू पिळू ना? हां, मी पिळतो ना. अर्ध पिळू? हो, त्याची चांगली येते चव जरा. त्या पाकातून ती काढायची का बाहेर पुरी? हां, गरमागरम. हो, आधी गरम घालायची आणि नंतर दुसरी तळे असतो. पहिली खाणे. दोनच करू ना का? दोनच करू. हे गरम करू का? आहे गरम ना? बस ना, कडक नको आहे ना? सोड. काय बोलतो तुम्ही? नाही, किती गरम झालं असेल असं बघते. सोडा सोडू ना? हां, आहे बरोबर. अजून पाहिजे कडक तुम्हाला? नाही, बघूया. वर यायला पाहिजे ती आता, फुगायला पाहिजे. फुगली. वा, फुग्या. आता रिटायरमेंट झाल्यानंतर आता किती वर्ष झाली रिटायर होऊन? 3 झाले. 3 वर्ष. 3 वर्षात फिरणं किती झालं तुमचं? फिरणं झालं. सिमला, कुलू मनाली, कलकत्ता, दार्जिलिंग. 2 वर्ष नोकरी असताना जरा अवघडत होतं. नाही. आणि मुलगा एकदा तो साधारण 5वी 6वी झाली की फिरणं बंद होतं. नाही, पण ह्या 2 टूर तरी झाल्या. सिमला, कुलू मनाली आणि कलकत्ता, दार्जिलिंग, गंगटोक, सिक्कीम. आणि 10 दिवसाची तरी गेल्या. हो. आणि आता सुद्धा जाणार आहे परत. कुठे? कोडाई, उटी. काय म्हणजे दणकात लावला तुम्ही सगळे? तुम्ही पाहिजे ना, नोकरीचे सगळे तुम्ही वसुली चालली वाटतं. भरून काढतोय. सोडू काही? हो. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे तर नुसतंच खाऊ शकतो. नुसतंच खायचं पाकातली पुरी गोडच आहे. हो, पाकातली पुरी आहे, गोड आहे. आता ते त्याच्यातून त्या साखरेच्या पाकातून काढलं की थोडं एक 5-10 मिनिटं थांबा. हावरटपणा करू नका. थोडंसं छान असं एकजीव होऊ दे. त्याच्यावर असा लेप यायला पाहिजे. चकचकीत दिसायला पाहिजे पुरी. साखरेच्या लेपामुळे, त्या पाकामुळे चकचकीत दिसते. ती दिसली चकचकीत की खायला सुरुवात करायचं. पण आता तुम्ही लगेच लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. आमरसाच्या पाकातल्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, आमरस, मैदा, साखर, तूप, मँगो इसेन्स, मीठ आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा आणि मैदा घेऊन त्यामध्ये मीठ आणि तूप घालून मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये आमरस आणि मँगो इसेन्स घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे गोळे करून घ्यावेत. या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि गरम तेलामध्ये कडकडीत तळून घ्याव्यात. साखरेचा पाक करून त्यामध्ये लिंबाचा रस घालावा आणि या साखरेच्या पाकामध्ये तळून घेतलेल्या पुऱ्या घालाव्यात. नंदिनी मावशीने 2 पदार्थ तयार केले आहेत आणि आता मी खाऊन बघणार आहे. पहिल्यांदा मी ही पुरी खाऊन बघतो. ती दिसायलाच इतकी छान दिसते. अप्रदीप, तुम्ही पण खा ना.
कोथिंबीर वडी आणि कैरी वेगळीच लागते आणि छान लागते. दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले, करून बघा. ह्याच्यावरून मला एक आठवलं, तू न थकेगा कभी, तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. ही कविता हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेली आहे आणि मला असं वाटतं ही माझ्यासाठीच लिहिलेली आहे. हां, म्हणजे बघताय ना तुम्ही काय चाललंय, हलत नाही आहे मी इथून. हां, अर्थात मी स्वतः किती मोठेपणा घेतला तरी तो माझ्याकडे येऊ शकत नाही, कारण तुमची साथ आहे म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे. नाही, मी कौतुक नाही करत आहे, मी खरंच सांगतोय. मी आता खरंच सांगतोय म्हणून मी खरंच परत एकदा सांगतो की तुम्हाला काही वेगळे पदार्थ येत असतील ना, हा मला लगेच लिहून कळवायचे. पत्ता तुम्हाला माहिती आहे, कोणाला माहीत नाही आहे? बरं, ठीक आहे, घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि मावशी, तुमचं खूप मनापासून मी आभार मानतो की 2 अतिशय वेगळे पदार्थ आज दाखवलेले आहेत आणि आमचे खवय्ये सुद्धा खुश झालेले आहेत. आणि इथे आल्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. आणि तुमचा योगा जोरात चालू राहू दे, तुमचं सोशल ॲक्टिव्हिटी जोरात चालू राहू दे. या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये माझी काही गरज लागली तर मला हक्काने सांगायची. ओके, नक्की, लवकरच Thanks a भेटू. lot. येस. आणि आता हे खायचं आहे, हे दोन्ही पदार्थ अप्रतिम झाले आहेत, हे मी खाणार आहे. तुम्ही माझ्याकडे असं कुचकाटासारखे बघू नका, कळलं का? कारण मला इथे खायला बसवलेलं आहे. मी आता निघतोय, पुन्हा भेटायचं याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.